नमस्कार. कधी बघा सकाळी मस्त थंडी असते, हां, तर कधी दुपारी एकदम पाऊस येतो किंवा संध्याकाळी अचानक ढग येतात. हे वातावरणातले बदल आपण रोजच अनुभवतो, नाही का? अगदी, अगदी. आपल्या जगण्याचा भाग आहेत हे अनुभव. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण याच अनुभवांमागच्या दोन महत्वाच्या गोष्टी जरा समजून घेऊया. हवा आणि हवामान. हो, हवा आणि हवामान. आपल्या या चर्चेसाठी आपण 4 हवा व हवामान PDF या आपल्या स्रोताचा आधार घेणार आहोत. हो, त्यातले काही मुख्य मुद्दे आपण बघणार आहोत. म्हणजे आपलं उद्दिष्ट काय, तर हवा म्हणजे काय, हवामान कशाला म्हणतात आणि या दोन्हींमध्ये फरक काय आहे हां. हे पटकन समजून घेणं. बरोबर. सुरुवात हवापासून करूया. ती जास्त जवळची वाटते आपल्याला. नक्कीच. हवा म्हणजे काय? तर एखाद्या ठिकाणी म्हणजे अगदी विशिष्ट वेळेला वातावरणाची स्थिती कशी आहे. अल्पकालीन म्हणायचं का? हो, अगदी अल्पकालीन. म्हणजे आत्ता थंड आहे की गरम, कोरडं वाटतंय की दमट, हे झालं त्या क्षणापुरतं वर्णन. अच्छा, म्हणजे स्रोतातलं उदाहरण बघितलं तर 10 जूनला दुपारी 12:30 वाजता कोचीमध्ये ढगाळ दमट हवा होती. त्याचवेळी भोपाळमध्ये एकदम कडक ऊन आणि मसुरीमध्ये थंड हवा, बेताचं ऊन. बरोबर. हे त्या ठिकाणच्या, त्या वेळेपुरत्या हवेचं वर्णन झालं. एकाच वेळी किती वेगवेगळी हवा असू शकते बघा. खरंय. आणि याचा परिणाम पण होतो ना आपल्या रोजच्या कामांवर. होतोच की. साधं उदाहरण घ्या. कपडे वाळण्याचं आपल्या स्रोतात पण आहे. हो, भोपाळचं उदाहरण आहे. कडक ऊन म्हणजे उष्णता जास्त, त्यामुळे ओल्या कपड्यांमधलं पाणी पटकन वाफ होईल. कपडे लवकर वाळणार. आणि याच्या उलट कोचीमध्ये दमट हवा आहे. म्हणजे हवेत बाष्प जास्त आहे आधीच. बरोबर. आणि मसुरीमध्ये हवा थंड आहे. मग दोन्हीकडे कपडे वाळायला वेळ लागणार. अर्थात वारा सुटला असेल किंवा उष्णता असेल तर प्रक्रिया जरा वेग घेते. पण मुद्दा हा की हवा अशी सतत बदलते. हे तर आपण सगळेच अनुभवतो. हां, तर ही झाली हवा, जी क्षणिक आहे, बदलणारी आहे. मग हवामान म्हणजे काय? हे वेगळं कसं आहे? हवामान ही संकल्पना थोडी व्यापक आहे. हवामान म्हणजे काय? तर एखाद्या प्रदेशातल्या हवेच्या स्थितीचा म्हणजे अनेक वर्षांच्या निरीक्षणातून काढलेला सरासरी अंदाज. अच्छा, सरासरी म्हणजे ही दीर्घकालीन स्थिती झाली. अगदी. ही दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म स्थिती असते. म्हणजे हवामान आपण असं नाही म्हणत की आजचं हवामान. आपण म्हणतो इथलं हवामान साधारणपणे असं असतं. बरोबर. जसं की एखाद्या प्रदेशाचं हवामान आपण म्हणतो थंड आणि कोरडं आहे किंवा उष्ण आणि दमट आहे किंवा उष्ण आणि कोरडं. समजलं. हाच मुख्य फरक आहे तर. हवा अल्पकालीन, लगेच जाणवणारी. आणि हवामान दीर्घकालीन सरासरी, ज्याचे बदल लगेच जाणवत नाहीत. अगदी. हे स्पष्ट झालं. आता हवा असो किंवा हवामान, ते काही गोष्टींवर अवलंबून असतं, बरोबर? आपल्या स्रोतात त्यांना हवेची अंग किंवा घटक म्हटलं आहे. हो, हे घटक महत्वाचे आहेत. हे हवा आणि हवामान दोन्हीचं स्वरूप ठरवतात. पहिलं म्हणजे तापमान. तापमान. सूर्यापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला जी उष्णता मिळते, त्यामुळे हवा तापते. बरोबर. हो. मग दुसरा घटक आहे हवेचा दाब. हवेला वजन असतं, त्यामुळे दाब निर्माण होतो. हा पण उंचीनुसार कमी होतो. आणि याच दाबामुळे वारे वाहतात. अगदी. दाबात फरक असला की हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. हे झाले वारे. तिसरा घटक. वाऱ्याचा वेग दाबातल्या फरकावर अवलंबून असतो. तापमान, दाब, वारे. हे झाले 3. पुढे पुढचा घटक आहे आर्द्रता, म्हणजे हवेतलं बाष्पाचं प्रमाण. दमटपणा ज्याला म्हणतो आपण. हो. हवा जितकी उष्ण तितकं जास्त बाष्प ती धरून ठेवू शकते. आणि 5वं अंग म्हणजे वृष्टी. म्हणजे पाऊस, बर्फ वगैरे. बरोबर. हवेतलं बाष्प थंड होऊन त्याचं पाणी किंवा बर्फात रूपांतर होतं आणि ते परत पृथ्वीवर येतं पाऊस, बर्फ, गारा या रूपात. हे 5 मुख्य घटक आहेत. तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता आणि वृष्टी. हे तर झाले हवेचे घटक. पण एखाद्या प्रदेशाचं जे दीर्घकालीन हवामान ठरतं, त्यावर अजून काही गोष्टी परिणाम करतात का? हो, नक्कीच. अनेक गोष्टी आहेत. आपल्या स्रोतात पण त्याचा उल्लेख आहे. काय काय आहेत त्या? जसं की तो प्रदेश विषुववृत्तापासून किती जवळ किंवा दूर आहे, म्हणजे अक्षवृत्तीय स्थान. मग त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती आहे, समुद्रापासून किती जवळ आहे. अच्छा, समुद्र सान्निध्य. हो. समुद्राचे प्रवाह कसे आहेत, तिथले मोठे डोंगर किंवा पर्वतरांगा आहेत का, जमिनीचा प्रकार कसा आहे, स्थानिक वारे कसे वाहतात, या सगळ्याचा एकत्रित परिणाम हवामानावर होतो. उदाहरणार्थ महाबळेश्वरचं हवामान थंड असतं कारण ते उंचीवर आहे. बरोबर. जरी ते समुद्रापासून खूप दूर नसलं
तरी उंचीमुळे फरक पडतो. आणि मुंबईसारखं शहर समुद्राजवळ आहे म्हणून तिथलं हवामान दमट असतं वर्षभर. अगदी. म्हणजे स्थान आणि भौगोलिक परिस्थिती खूप महत्वाची ठरते. आणि हे हवामान फक्त आपल्याला जाणवतं असं नाही, त्याचा परिणाम तिथल्या सजीव सृष्टीवर पण होतो ना. हो, खूप मोठा परिणाम होतो. तिथले प्राणी, वनस्पती, लोकांचं राहणीमान, त्यांचे व्यवसाय काय असतील, आहार काय असेल, घरं कशी बांधतील. हे सगळं हवामानावर अवलंबून असतं. अगदी. इतकंच नाही तर पृथ्वीवर पाण्याचं वितरण कसं होईल हे ठरवण्यातही हवामानाचा मोठा वाटा आहे. आणि साहजिकच जिथे हवामान चांगलं, पोषक असतं तिथे सजीव सृष्टी जास्त वाढलेली दिसते. म्हणजे सगळं एकत्र करून बघितलं तर हवा म्हणजे वातावरणाची त्या क्षणाची सतत बदलणारी स्थिती, जी आपण रोज अनुभवतो. हो. आणि हवामान म्हणजे त्याच वातावरणाची अनेक वर्षांची सरासरी, एक दीर्घकालीन स्थिती. बरोबर. आणि तापमान, दाब, वारे, आर्द्रता, वृष्टी हे घटक दोन्हींसाठी महत्वाचे आहेत. अगदी योग्य. तर हा फरक आणि हे घटक आपण आज समजून घेतले. आपल्या स्रोतात शेवटी एक प्रश्न विचारला आहे की थंड किंवा उष्ण हवामानाच्या प्रदेशात लोक कोणते व्यवसाय करतात. यावरून एक विचार मनात येतो. काय? की आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या ओळखीच्या प्रदेशात तिथल्या हवामानाचा लोकांच्या जगण्यावर आणि त्यांच्या कामांवर, व्यवसायांवर कसा परिणाम झालेला दिसतो, यावर विचार करायला हरकत नाहीये. खरंय. खूप खोलवर जोडलेल्या असतात या गोष्टी. त्यावर विचार करणं रंजक ठरेल नक्कीच.